एक तिरंगा, हजारो भावना आणि आजचा दिवस कायम लक्षात राहणारा. आज आहे इंडिपेंडन्स डे. चला तर मग आजचा ब्लॉग सुरू करूयात. हे सगळं बघताना खरंच माझ्या लहानपणीची शाळेतल्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. आम्ही सुद्धा शाळेत असताना अशाच प्रकारे स्वातंत्र्य दिनाच्या झेंडावंदनाचा कार्यक्रम साजरा करायला जात असत. ती प्रभात फेरी, हातात हात धरून चालणारी मुलं आणि देशभक्तीचा तो मोहर अगदी तसाच आज अनुभवायला मिळाला आहे. खरंच शाळा बदलते, वर्ष बदलतं, पण आपल्या शाळेच्या आठवणी कायम आपल्या लक्षात राहतात. आपला चार्ली सुद्धा सगळ्या मुलांना इतक्या कौतुकाने बघत होता की एवढी गर्दी, ढोलताशा आवाज आणि एवढी मोठी गर्दी. चार्ली सुद्धा इंडिपेंडन्स डेचा फुल कार्यक्रम एन्जॉय करत होता. खरंच हा कार्यक्रम खूपच मस्त झाला. अखेर तो क्षण आला. आपला तिरंगा डोलाने ध्वजारोहण झालं. त्यानंतरून सगळ्यांनी तिरंगाला मानवंदना दिल्या. त्यानंतरून जनगण झालं आणि या ठिकाणचं वातावरण एकदम देशभक्तिमय झालं. आता जरा नीट बघा, समोर जी गर्दी दिसत आहे ना, ती खरंच डोळ्यांनी पाहण्यासारखीच आहे. जिकडे बघाल तिकडे शाळेची मुलंच दिसत आहे आणि आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि इंडिपेंडन्स डेचा उत्साह तुम्ही स्पष्टपणे दिसत आहे. आपला तिरंगा एवढा अभिमानाने डोलत फडकताना पाहून मन एकदम भारावून गेलं. तो क्षण शब्दात सांगणं खूपच कठीण आहे. हा सुंदर क्षण आम्ही मनात घेऊन आज घरी आलो. पण घरी येताना चार्लीला कसं विसरणार, म्हणून आम्ही चार्लीला सुद्धा एक छोटासा तिरंगा घेऊन आलो होतो. घरी आल्यावर चार्लीला आम्ही मस्तपैकी सांगत होतो, चार्ली आज इंडिपेंडन्स डे आहे बरं का. आजचा दिवस देशभक्तीने तर भरूनच गेला होता, पण चार्लीसोबत हा छोटासा क्षण अजूनच खास बनून गेला. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.